नमस्कार मित्रांनो. जॉर्ज डब्ल्यू बुश आणि व्लादिमीर पुतिन, दोन शक्तिशाली नेते यांच्यातील 3 संभाषणं लोकांसाठी उघड करण्यात आलेली आहेत. अमेरिका कशीही असो, अमेरिकेची ही गोष्ट मला अतिशय आवडते, कारण त्यांच्याकडे कोणताही नेता असो, कोणतीही घटना असतो, साधारणतः 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष एक कालखंड गेल्यावर त्या नेत्याचे पत्रव्यवहार, त्या नेत्याची संभाषणं, त्यातल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील जी माहिती असते ती वगळता सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात येते. आणि त्याच्यात अनेकदा अशी माहिती असते की जी त्या नेत्याची व्यक्तिगत बदनामी करणारी ठरू शकते. पण आता जर तो नेता हयात नसेल किंवा राजकारणातून निवृत्त झाला असेल तर ही माहिती लोक संकलित करतात, त्याचा अभ्यास करतात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तो काळ कसा झाला होता, काय त्यात घडलं होतं, बिघडलं होतं, त्याची कल्पना त्यांच्या मनात येते. आपल्याकडे अनेकदा देशापेक्षा नेता मोठा असल्यामुळे त्या नेत्याच्या सार्वजनिक तसंच खाजगी गोष्टी कायमच गुप्त ठेवल्या जातात आणि त्यामुळे चाचा नेहरूंचा पत्रव्यवहार, प्रेमपत्र, चीनच्या युद्धात त्यांनी घेतलेली भूमिका, त्याच्या वेळेला तो प्रसिद्ध झालेला हेंडरसन ब्रुक्स रिपोर्ट, त्याच्यानंतरच्याही अनेक गोष्टी, अगदी जनसंघ असेल, भाजप असेल, यांच्या काळातल्याही गोष्टी, मी याच्यात काँग्रेस भाजपा असा भेद करणार नाही, पण या गोष्टी लोकांसमोर येतच नाहीत. काहीतरी टॉप सिक्रेट असल्याप्रमाणे या गोष्टी साठवल्या जातात आणि माझ्या मते ते फारसं योग्य नाही आहे. पण आता विषयाकडे वळतो आणि हा विषय खरं तर मला तासभर बोलायला आवडेल, पण कसं बोलू आणि काय बोलू हा प्रश्न पडलेला आहे. पण अमेरिकेमध्ये एक नॅशनल सिक्युरिटी आर्काइव्ज हे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये केंद्र आहे. त्याच्यामध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यालयाने त्यांचा सगळा व्यवहार, म्हणजे त्यांची वेगवेगळ्या जागतिक नेत्यांबरोबर झालेली संभाषणं, त्याचा रेकॉर्ड आणि इतर गोष्टी ठेवलेल्या होत्या. ते मागितलं. त्यांनी सांगितलेला कदाचित 12 वर्ष लागतील ज्या गतीने ह्या सगळ्या गोष्टी काम करतात. ते न्यायालयात गेले. न्यायालयाने दणका दिल्यामुळे किंवा न्यायालयाच्या दबावामुळे जी गोष्ट 12 वर्षांनी होणार होती, म्हणजे 2036 साली होणार होती, ती 2025 साली झाली. आणि या आर्काईव्हमध्ये 3 संभाषणांचा रेकॉर्ड प्रसिद्ध झालेला आहे. जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन दोघेही सन 2000 मध्ये निवडून आले होते. जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पार्टीचे नेते, त्यांचे वडीलही राष्ट्रपती होते. त्याला कर्मठ ख्रिश्चन म्हणतात असे नेते. जगाकडे बघताना ते बायबलच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघायचे. दुसरीकडे व्लादिमीर पुतिन KGB एजंट आणि आयुष्यातली अनेक वर्ष सिक्रेट सर्व्हिससाठी काम केल्यानंतर ते सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राजकारणाचा भाग झाले. 1999 साली रशियाचे कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर 2000 सालच्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष झाले. आणि त्यानंतर त्यांच्यातली पहिली भेट झाली ही पूर्वीच्या युगोस्लावियाचा भाग असलेल्या स्लोवेनियामध्ये. आणि ही भेट 9/11चे दहशतवादी हल्ले होण्याच्या पूर्वी झाली. त्यानंतर दुसरी भेट आहे ती 2005 सालची आहे आणि तिसरी भेट आहे ती 2008 सालची आहे. 2 नेत्यांमध्ये 3 भेटी झाल्या. एक स्लोवेनियामध्ये, एक वॉशिंग्टन व्हाईट हाऊसमध्ये, ओव्हल ऑफिसमध्ये, आणि तिसरी पुतिन यांच्या निवासस्थानी, म्हणजे पुतिन यांच्या सुट्टीच्या निवासस्थानी, तिथे ही भेट झालेली आहे. आणि त्याचे जे रेकॉर्ड ठेवले गेलेले आहेत ते आता प्रसिद्ध झालेले आहेत. आणि यात दोघांच्या संभाषणावरून अनेक जागतिक गोष्टींबद्दल त्यांचा दृष्टिकोन कसा होता याची माहिती मिळते. हे वाचून माझ्या मनातील व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलचा आदर वाढलेला आहे. कारण पुतिन यांची प्रतिमा एक क्रूरकर्मा, हुकुमशहा अशा प्रकारे रंगवली जाते.
पण पुतीन कशा प्रकारे बोलतात, कशा प्रकारे विचार करतात, त्यांच्या मनाचा थांगपत्ता म्हणजे एरवी कोणाला त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात. कदाचित त्यांची पार्श्वभूमी गुप्तहेर संस्थातली, पण या संभाषणातनं त्यांच्या मनाचा थांगपत्ता थोडासा मिळू शकतो. 2001 साली 9/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी पुतीन जॉर्ज बुश यांना तालिबानबद्दल आणि पाकिस्तानबद्दल इशारा देत होते. अर्थात सुरुवात झाली ती गळ्यातल्या क्रॉसवरनं, कारण पुतीन तर त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सगळं कम्युनिस्ट राजवटीत गेलं आणि जे देव न मानणारे सगळे चर्च आणि सगळी धार्मिक स्थळं ग्रंथालयात किंवा अगदी गोदामात रूपांतर करणारी रशियाची व्यवस्था, त्याच्यात ते वाढले, मोठे झाले. पण त्यांच्या गळ्यात क्रॉस असतो आणि पुतीन म्हणतात तो क्रॉस त्यांच्या आईने दिला होता. त्या घराला का कुठे आग लागलेली होती, त्या आगीमध्ये तो क्रॉस वाचला, म्हणजे बाकी जळलं पण तो क्रॉस वाचला आणि त्यामुळे तो क्रॉस पुतीन गळ्यात घालतात. त्याची कहाणी त्यांनी सांगितली. हे अर्थातच जॉर्ज बुशशी, कारण जॉर्ज बुश पण स्वतः रूढीवादी ख्रिश्चन आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी संभाषण सुरू करताना या क्रॉसवरनं हे संभाषण सुरू झालं. आणि त्याच्यानंतर कशा प्रकारे रशिया आणि अमेरिका यांच्यातले संबंध एक नवीन पानावर पोचलेले आहेत. रशियाला नेटोचा सदस्य होण्याची इच्छा होती, रशियाला अमेरिकेच्या मैत्रीची इच्छा होती आणि एका पाश्चिमात्य जगाच्या एक भाग म्हणून पुढे जाण्याची रशियाची इच्छा होती. आणि ही इच्छा स्पष्टपणे पुतीन यांच्या संभाषणात दिसते, पहिल्या संभाषणामध्ये. पण त्याचबरोबर जेव्हा जॉर्ज बुश पुतीन यांना रशियाचा मानवाधिकार आणि माध्यम स्वातंत्र्य वगैरे याच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतात, तेव्हा पुतीन त्याला थेट न भिडता त्यांना अल कायदा आणि ओसामा बिन लादेन आणि त्याचा चेचेन जे सगळे बंडखोर होते, चेचेन दहशतवादी होते, त्यांना असलेला पाठिंबा आणि हा इस्लामिक मूलतत्ववाद याच्याबद्दलचं आपलं मत आहे की हा कसा धोका आहे ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. पण अमेरिका तेव्हा स्वतःच्याच मस्तीत होती. आपल्यावर कोण हल्ला करणार असं त्यांना म्हणजे घमेंड झाली होती. पुतीन यांनी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की मी या सगळ्या गोष्टी बिल क्लिंटन यांना, म्हणजे त्यांचे आधीचे अध्यक्ष, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या नजरेस आणल्या, पण त्यांनी हो करू बघू असं म्हणून त्यांनी काहीही केलं नाही. आणि या संभाषणानंतर अमेरिकेवर 9/11चे दहशतवादी हल्ले झाले. ओसामा बिन लादेन यांनीच ते घडवून आणले. आणि त्यानंतर अमेरिकेने जे काही केलं, अफगाणिस्तान, इराक, म्हणजे सुरुवातीच्या या हल्ल्यांपूर्वी अमेरिका रशियाला मानवाधिकार वगैरेचे डोस देत होती, पण या हल्ल्यानंतर ज्या गोष्टी अमेरिकेने केल्या त्याच्यात किती मानवाधिकारांचं हनन झालं वगैरे हा सगळा स्वतंत्र चर्चेचा भाग आहे. पण एका प्रकारे हे दिसतं की रशियानी हे अमेरिकेच्या नजरेस आणलं होतं. या संभाषणात पाकिस्तानबद्दलही 5 का 6 वेळा उल्लेख आहे. त्याच्यात पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितलं, खास करून ते तालिबान आणि ओसामा बिन लादेन याला असलेल्या पाठिंब्याबाबत आणि इराणचा जो अण्वस्त्र तंत्रज्ञान किंवा ज्याला न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्रॅम, पण ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे की 2001 साली पण पुतीन यांना कल्पना होती, 2005 साली तर ती अधिक स्पष्ट झाली की इराण अण्वस्त्र बनवतं, इराणला अणु ऊर्जा बनवायची नाही आहे, त्यांचं उद्दिष्ट अण्वस्त्र बनवण्याकडे. याच्याबाबत रशिया आणि अमेरिका दोघांचंही एकमत झालं होतं. रशिया तेव्हा बुशेहर अणुप्रकल्पात इराणला मदत करत होती, पण पुतीन यांनी आपली भूमिका अमेरिकेपुढे स्पष्ट मांडली होती. त्याच्या पुढे जाऊन पुतीन यांनी अमेरिकेला सावध केलं होतं की हे जे सगळं इराणकडचा अण्वस्त्र प्रोग्रॅम आहे, कार्यक्रम आहे, त्यात पाकिस्तानचा हात आहे, याला लागणारे डिझाईन्स आणि हे सगळं पाकिस्तान पुरवत आहे. पुन्हा अमेरिकेने त्याच्याकडे ऐकून न ऐकल्यासारखं केलं. पण पुतीन यांनी हे स्पष्ट केलं की इराणच्या हातात अण्वस्त्र पडावीत असं त्यांचं मत नाही आहे. दोघांचंही मत आहे की हे जे धर्मांध मुल्ला मौलवी धर्मांध नेते आहेत त्यांच्या हातात अण्वस्त्र पडता कामा नयेत, ते जगासाठी चांगलं नाही आहे. पण पुतीन हे करताना बुश यांना एक गोष्ट सांगतात की इराणचे जरी धार्मिक राजवट असली तरी इराणचे लोक जे अणुप्रकल्पावर काम करतात हे अतिशय हुशार
आणि विद्यापीठात शिकलेले लोक आहेत, हे काही मदरशामध्ये शिकलेले लोक नाही आहेत. आणि त्याच्यामुळे सावधगिरीची सूचना पुतीन बुश यांना करतात. खरंच मला खरं तर याच्यावर सविस्तर तासभर बोलायला आवडेल, पण 10-15 मिनिटात आपली वेळ असते, त्याच्यात हे संपवायचं आहे. आणि 2005 सालची जी चर्चा आहे ही मुख्यतः इराणमध्ये नवीन निर्वाचित अध्यक्ष महमूद अहमदीनिजाद आणि त्यांच्याकडनं अण्वस्त्र प्रकल्पाला दिलेली चालना, त्याची इस्रायलनी कशी दखल घेतलीत. कारण तेव्हा इस्रायलमध्ये अरियल शरॉन पंतप्रधान होते. नंतर त्यांनाही झटका आला आणि ते कोमामध्ये गेले आणि बरीच वर्ष ते 8 का 9 वर्ष ते कोमामध्ये होते. पण तेव्हा अशी शक्यता होती की इस्रायल तेव्हा इराणच्या अण्वस्त्र निर्मिती प्रकल्पावर इस्रायल हल्ला करेल. आज ही चर्चा का महत्त्वाची वाटते, कारण या गोष्टी बरोबर 20 वर्ष म्हणा, 25 वर्ष म्हणा, 18 वर्ष म्हणा, कारण 3 संभाषण आहेत 2001, 5 आणि 8. या गोष्टी तशाच्या तशा होताना दिसते. याच्यामध्ये युक्रेनचाही विषय या चर्चांमध्ये अतिशय स्पष्टपणे येतो. तो मुख्यतः 2008 साली होतो. आणि याच्यात वाईट अशा गोष्टीचं वाटतं की रशिया अगदी पहिल्यापासून शीतयुद्धाच्या नंतर पाश्चिमात्य जगाचा भाग होण्याचा प्रयत्न करत असतं. संभाषणातनं तरी असं दिसतं, अंतस्थही तू माहिती नाही. आणि दरवेळेला अमेरिका ऐकून न ऐकल्यासारखं करते. म्हणजे आज रशिया जी झालेली आहे, रशियाची जी अवस्था झालेली आहे, पुतीन ज्या गोष्टी करत आहेत, त्याच्यासाठी एका प्रकारे युरोप आणि अमेरिका कशा प्रकारे जबाबदार आहेत याचं चित्र लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. याच्यातनं असं वाटतं की रशिया प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता, पण अमेरिकेचे आणि युरोपची दृष्टी रशियाच्या संपत्तीवर होती. रशियाला कमकुवत करून, रशियाला अंतर्गत संघर्षामध्ये गुंतवून ठेवून आणि दुसरीकडे रशियाशी मैत्रीपूर्ण गप्पा मारत, सहकार्याच्या आणाभाका घेत रशियाला कमकुवत करण्याचे प्रयत्न चालू होते. आणि त्यामुळे 2008 सालचं जे संभाषण आहे त्याच्यात पुतीन यांचं फ्रस्ट्रेशन, पुतीन यांचा संताप स्पष्टपणे दिसतो. पुतीन बुश यांना सावध करतात की तुम्ही आता रशियाच्या सीमेवर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र ठेवत आहात. पोलंडमध्ये, चेक रिपब्लिकमध्ये ही क्षेपणास्त्र अवघ्या 6 मिनिटांमध्ये मॉस्कोपर्यंत पोचू शकतात. म्हणजे सुरुवातीला तर आपण सगळेच नेटोचा भाग होऊया, पहिले नेटोची गरज काय आहे. आणि पुतीन त्यांना हेही सांगतात की 1954 साली जेव्हा नेटोची रचना झाली होती तेव्हा पण रशियाला नेटोचा भाग व्हायचा होता. कारण दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया एकत्र लढले होते. आणि त्यामुळे 2 वेगवेगळे गट करण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे पुतीन बुश यांना सांगतात की 54 साली पण आम्हाला नेटोचा भाग व्हायचं होतं, पण तेव्हा तुम्ही आम्हाला होऊन दिलं नाही. कारण तेव्हा 3 मुद्दे होते फरकाचे, एक जर्मनीची विभागणी वगैरे, एक त्याच्यामध्ये कम्युनिझम. आणि आता ते मुद्देही संपलेले आहेत. रशियाने जे सगळे अनेक देश आहेत ते व्हॉलंटरीली त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि तरी देखील रशियाला या व्यवस्थेचा भाग बनू दिलं नाही. आणि त्यामुळे 2008 सालच्या संभाषणावर ते सावट स्पष्टपणे दिसतं. आणि त्यात पुतीन बुश यांना स्पष्टपणे चेतावणी देतात की युक्रेन हा एक कृत्रिम देश आहे. म्हणजे युक्रेनच्या लोकांना आवडणार नाही, माझे स्वतःचे युक्रेनियन मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना हे आवडणार नाही. पण पुतीन अतिशय स्पष्टपणे म्हणतात की युक्रेन हा देशच नव्हता. युक्रेन हा देश जसा तो कापूस हे करतात, म्हणजे म्हातारीचे केस वगैरे म्हणतात ते, तो जसा एका काडीभोवती तयार करतात, तशा प्रकारे युक्रेन हा, त्याच्यात जो पूर्वेकडचा भाग आहे तो रशियन भाषिक भाग आहे आणि त्यातली रशियन लोक स्वतःला रशियन समजतात. पश्चिमेकडचा भाग आहे तो रशियन साम्राज्याच्या काळात युरोपच्या देशांवर हल्ला करून तो जोडलेला भाग आहे, आणखीन एक भाग आहे. आणि त्यामुळे हा सगळा एक राष्ट्र म्हणून संकल्पना जर धरली तर युक्रेन हे राष्ट्र म्हणून पात्र ठरत नाही. कारण हा 3-4 देशातला भाग किंवा 3-4 वेगवेगळ्या लोकांना, हंगेरियन लोक आहेत, त्याच्यात रशियन लोक आहेत, त्याच्यात पोलिश आणि बेलारुशियन लोक आहेत, हे सगळे एकत्र एकमेकांचे हिस्सा मानत नाहीत. आणि तरी देखील असा प्रयत्न केला. आणि आता युक्रेनमध्ये जे सत्तेवर आहेत, 2005 साली युक्रेनमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन झाली. हे आता सगळे जेन झीचे उद्घोष करतायत, राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत. तसेच तिथे 2005 साली जेन झीच्या नावावर, तेव्हा जेन झी नव्हती पण जी कुठली जेन वाय का जेन झेड, जी म्हणजे झी म्हणजे झेड, सॉरी, जेन वाय असेल बहुतेक, त्यांच्या नावावर क्रांती झाली. आणि त्या क्रांतीच्या निमित्ताने युक्रेनची सूत्र सगळी या देशाच्या पाश्चिमात्य देशांच्या प्रतिनिधींच्या हातात आली.
आणि तेव्हा देखील पुतीननी बुश यांना चेतावणी दिली होती की हे असा प्रयत्न केला तर रशिया आपल्या रशियन भाषिक लोकांचं हित जपण्यासाठी कटिबद्ध आहे, ते त्यांना अंतर देणार नाहीत आणि याच्यातनं ज्या गोष्टी होतील त्या भयंकर असतील. पण तेव्हाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. युक्रेन आणि इतर देशांना नेटोची मेंबरशिप द्यायची चर्चा प्रत्येक युरोपीय परिषदेमध्ये झाली, पण रशियाला नेटोचा भाग व्हायचा इच्छा होती, रशियाला दूर ठेवण्यात आलं. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की हे सगळे साईटवर, आणि मला म्हणून आश्चर्य वाटतं की हे या डॉक्युमेंट्स तसं तर अमेरिकेच्या विरोधात जाणारे डॉक्युमेंट्स आहेत, पण तरी देखील त्यांनी आपल्या वेबसाईटवर त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत की अभ्यासकांनी याचा अभ्यास करावा की काय झालं नेमकं ते. आणि त्यामुळे या डॉक्युमेंट संभाषण आहेत, पुतीन काय म्हणाले, बुश काय म्हणाले, अवश्य वाचावं. तेवढं वाचणं शक्य नसेल तर पलकी शर्माचाही व्हिडिओ आहे, शेखर गुप्तांचाही व्हिडिओ आहे, काही परदेशीही व्हिडिओ आहेत, तेही बघावेत. म्हणजे त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन, कारण नुसतं वाचून त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात येईल अशातला भाग नाही, पण तेही लक्षात येतील. आणि मग कळेल की हे आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत, इराण विरुद्ध जो अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला, पाकिस्तानचं जे आत्ता चालू आहे, म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेने मांडीवर का घेतलं आहे ते 2001 साली पण पुतीन जॉर्ज डब्ल्यू बुश यांना सांगत होता पाकिस्तानबद्दल, पण तेव्हाही अमेरिकेने काही केलं नाही, आत्ताही अमेरिका काही करत नाही. मधल्या काळात पाकिस्तान आणि अमेरिका संबंध ताणले गेले होते, पाकिस्तानला पोरकेपणा अमेरिकेने दिला होता, पण आता भारत वाढतोय म्हटल्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने अमेरिका उभी राहायला लागली. आणि भारतासाठी हे काय, म्हणजे फक्त पाकिस्तानचा रेफरन्स हा एक धडा नाही आहे, पण जो अनुभव पुतीन यांना आला तोच अनुभव जगाचा चीनलाही आला आणि तोच अनुभव आता भारतालाही येतोय. आणि त्यामुळे भारताने जगाकडे बघताना सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, पण जगात आपण एकटे आहोत, कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाहीये. आलं तर तुमचे पाय कापायला, तुम्हाला धक्का देऊन पाडायला 10 देश येतील. आणि तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर सगळ्यांना मदतीचा हात पुढे करत, पण वेळ आली तर त्यांना पायात पाय घालून पाडून किंवा धक्का देऊन पुढे जाण्याशिवाय आपल्याला मार्ग नाही आहे. हेच या पुतीन आणि बुश यांच्या संभाषणातून हाच भारतासाठी योग्य तो धडा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.